श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मुंगूस आपल्याला समोरून असे आडवे गेल्यावर नेमके आपल्या बाबतीत काय घडते। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले गेलेले आहे आणि मुंगूस पाहणे शुभ असते की अशुभ असते। भरपूर वेळा काही लोक म्हणतात की शुभच असतात आणि मुंगूस पाहणे हे शुभच असते, फलदायी असते। हिंदू धर्मामध्ये अनेक प्राण्यांबद्दल शुभ आणि अशुभ असे संकेत दिले जातात। म्हणजे गाय, कावळा, साप, कासव अशा कितीतरी प्राण्यांवरून आपण शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावलेले आहेत। प्रत्येक प्राण्याचा संबंध हा भगवंताशी जोडलेला असतो। माणूस जो शकुन किंवा अपशकुन निसर्गातल्या चिन्हांमध्ये शोधत फिरतो आणि सोयीनुसार ही चिन्ह स्वीकारतो। लहानपणापासून मुंगुसाला तोंड दाखवण्यासाठी रामाची गळ घातली जाते। आपल्या हिंदू धर्मात मुंगूस हे भगवान कुबेराचे वाहन मानले जाते। मुंगूस पाहणे शुभ असते असे आपण अनेक वेळा ऐकतो। तसेच मुंगूस हे किती फलदायी असते तर ते बघा। मुंगूस सूर्याचे हे प्रतीक आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये मुंगूस हे सूर्याचे एक प्रतीक आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक शुभचिन्हे यांच्याशी संबंधित आहेत। मुंगूस तुमच्या जीवनात सूर्याप्रमाणे चमक आणतो। असे मानले आहे की एखाद्या व्यक्तीला सकाळी लवकर मुंगूस दिसला तर त्याने समजावे की लवकर धनलाभ होण्याची शक्यता आहे। जर तुमच्या परिसरात कुठे तुम्हाला जर मुंगूस दिसले तर तुम्हाला त्या आठवडाभरातच धनाशी संबंधित एक चांगली बातमी मिळणार आहे। कुठेही जाताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर समजा तुमची सर्व कामे शुभ होणार आहेत। कोर्टात जाताना जर तुम्हाला मुंगूस दिसला तर तुमची कामे यशस्वी होणार आहे। एखाद्या कामासाठी जात असताना एखादा मुंगूस तुमचा रस्ता ओलांडला तर तुम्हाला त्या कामात यश मिळणार आहे। आणि मुख्य म्हणजे मुंगूस हे कुबेराचे वाहन आहे। धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचे वाहन मानलेले आहे। मुंगूस हे भगवान कुबेराचं वाहन असतं। कुबेर हे धनरक्षक मानले जातात, म्हणूनच त्यांचं वाहन दिसणं शुभ मानलं जातं। त्यावरून असा संकेत मिळतो की आता आपली आर्थिक भरभराट होणार आहे। शिवाय नशीब उजळण्याचीही हे लक्षणं आहेत। त्यामुळे मुंगूस दिसणं हे कुबेराचं दर्शन होण्यासमान आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।